नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या काही काळापासून महिला केंद्रित चित्रपटाच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळत आहे। बाई पण भारी देवा असो किंवा झिम्मा 2 या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले। विशेषतः महिला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। आता या चित्रपटांच्या यशानंतर मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे आणि श्रुती मराठे या 3 दिग्गज आणि प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री अशाच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। गुलाबी असे या सिनेमाचे नाव आहे। गुलाबी या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे। 3 स्त्रियांची गोष्ट यामध्ये पाहायला मिळणार आहे। मात्र प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाने इतिहास रचला आहे। तो नेमका काय हे जाणून घेऊया। प्लॅनेट मराठी, व्हायलेट मोशन पिक्चर आणि साई पियुष म्युझिक या 3 इंस्टाग्राम चॅनलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाने 1 कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रदर्शित होण्याआधी इतकी कमाई करणारा गुलाबी हा पहिला मराठी सिनेमा ठरला असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे। सुरुवातीला गुलाबी चित्रपटाचा टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आला। यामध्ये अश्विनी भावे, श्रुती मराठे आणि मृणाल कुलकर्णी एकमेकांच्या मैत्रिणी असल्याचे दिसत आहे। एकीकडे त्या मज्जा मस्ती करताना दिसतात, तर दुसरीकडे प्रत्येकीच्या खासगी आयुष्यात काही ना काही चालू असल्याचे पाहायला मिळतं। तर त्यानंतर गुलाबी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला। ट्रेलरच्या सुरुवातीलाच श्रुती आणि मृणाल यांच्या पात्रांमध्ये वाद झालेले पाहायला मिळतो। आता ही मैत्री कशी होणार, चित्रपटात नक्की कोणती गोष्ट दिसणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे। गुलाबी हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 ला प्रदर्शित होणार आहे। आता प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना हा सिनेमा आवडणार का आणि चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, गुलाबीचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।